आणि त्यावेळेपासून खरं तर सुरू असलेली ही लढाई पहिल्यांदा एका सुराज्याच्या संकल्पनेमध्ये आपल्याला नेता येईल का? युवक क्रांतीच्या माध्यमातून सुरू झालेल्या सामान्यांच्या या लढाईला वडगाव शहराचं सुराज्याचं तोरण म्हणून आपल्याला बांधता येईल का? या सुराज्याचं धोरण आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करत असताना या शहराबद्दलचा नवा संकल्प करता येईल का? खरं तर ही सुरुवात आम्ही ज्या वेळेला करत होतो सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा करत होतो आणि मला अतिशय आनंद होतोय की योगायोगानं त्यावेळेला पहिल्यांदा मी तुमच्या तांबे वसाहतीतल्या ह्या केदारनाथ मंदिराला त्या ठिकाणी भेट द्यायला आलो. अचानक आल्यामुळं सगळे वसाहतीतले कार्यकर्ते त्या दिवशी या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि काही ठराविक लोक या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी माझ्यासमोर भूमिका मांडली की आमचं हा देव आम्हाला आधुनिक त्या देवाची सेवा करणारं मंदिर आमच्या समोर त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. खरं तर ही भूमिका त्यांनी मांडली आणि त्याच दिवशी खरं तर मी त्यांना सांगितलं होतं की मी स्वतः रोज गुलाल लावणारा कार्यकर्ता आहे, ज्योतिबाचा भक्त आहे आणि आज वडगाव एका चांगल्या स्वराज्याच्या संकल्पनेची सुरुवात करत असताना